तर प्रथमबाईंच्या 75च्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सर्व आलात. खूप खूप तुमचं स्वागत. आज खूप धन्य झाल्यासारखं वाटतं. प्रथमबाईंच्या बद्दल ताईंच्या बद्दल बोलायचं म्हणजे मला खूप मोठा प्रश्न पडला की काय बोलावं, कारण इतकं बोलत राहिलं तर अजून किती तास निघून जातील. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की प्रथमबाईंचं माहीत नसेल तर खूप हुशार होत्या. 15 वर्षीच मॅट्रिक झाल्या. त्याच्यानंतर त्यांनी FYBA केलं, DTC केलं आणि त्यांचं वयाच्या 18 वर्षी 19व्या वर्षी त्या दरम्यान त्यांच्या जीवनामध्ये एक मोठं वादळ आलं. ते माझ्या स्वरूपात वादळ आलं आणि आमचं लग्न झालं. त्या अजूनपर्यंत ते वादळ पचवत आहेत. आता वादळ म्हटलं म्हणजे कसं असतं, वादळ म्हटलं म्हणजे सर्व प्रकारचं असतं. आता सध्या तर आपल्याला समुद्रावर उठणारे वादळ इतके त्रास देत आहेत की आपण त्यांच्यापासून एकदम काय करून काय असं झालेलं. पण जाऊ दे. आता हे वादळ कसं आहे ना, हे वादळ कधी शांत असतं, कधी वेगळ्या प्रकारे असतं आणि ते सगळं त्या सहन करतायत. कधी उग्र स्वरूप धारण करतं, ते पण सहन करतात. आणि अशा आता काय झालं की मला प्रसंगाने असं म्हणायचं आहे की तुम्ही म्हाताऱ्या झालात किंवा वयस्कर झाला असं समजू नका. कारण काय, म्हाताऱ्याचे 2 प्रकार असतात. एक म्हातारे 75च्या म्हणजे 75च्या वगैरे, तर एक चांगले म्हातारे आणि एक जरा वेगळ्या प्रकारचे म्हातारे. इथे चांगले म्हातारे भरपूर बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडनं पाहून तुमची वाटचाल करा. अगदी उदाहरण द्यायचं तर आपल्या दामले मॅडम आहेत, वैद्य मॅडम आहेत, आमचे KM जाधव आहेत, पांडे साहेब आहेत, मी पण आहे तसा, कारण आम्ही 80च्या पुढचे आहेत. आणि शामराव आता 80ला चालू आहे, ते पण आहेत तिथे. शांताराम चव्हाण आहेत, ते पण माझ्या बरोबरचेच आहेत, पुढे आहेत. परंतु काय असतं ना, म्हातारे 2 प्रकारचे असतात. तर तुम्ही पहिल्या प्रकारचे आहेत. दुसऱ्या प्रकारचे म्हातारे म्हणजे कसे असतात की ते कपड्याला ठिगळ लावल्यासारखे असतात. काही तर ते कपडे फाटलेले असतात. अशा म्हाताऱ्यांचं मध्ये तुम्ही नाहीये, कारण अशा म्हाताऱ्यांच्या घरी खूप त्रास असतो, खूप वेगळ्या त्रास असतो. तुम्ही पहिल्या कॅटेगरीचे आहात. पहिल्या कॅटेगरीमध्ये पण पुन्हा प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये A1, A2, A3. तुम्ही अगदी टॉपला घाबरू नका, A3 आहात तुम्ही. अगदी काही काळजी करायचं कारण नाही. तर हे वादळ आहे, तुमच्या आयुष्यामध्ये आहे, हे राहणार आहे. तुमचा विश्वास कमी आहे त्या वटसावित्री पौर्णिमेवरती, परंतु काही हरकत नाही. तुम्हाला माहिती आहे की पूर्ण एकदा जगून झालं की मग ठरवू पुढे काय करायचं, 7 जन्म आहे का काय, तर ते असंच राहू द्या. सांगायचं म्हणजे काय की तुमच्यासारख्या स्त्रिया आहेत. आज महिला दिन नाहीये, परंतु तुमच्यासारख्या स्त्रिया आहेत म्हणून हा समाज चाललेला आहे. आणि आज भारताचे छकल पडून गेली हिंदुस्थानाचे. आज जेवढा भारत राहिलेला आहे, 700-1000 वर्षापासून त्याच्यावर आक्रमण होत आहेत, परंतु अजूनही भारत आहे, त्याच पद्धतीने आहे. हा सनातन धर्मही तिथे टिकून आहे, कारण तुमच्यासारख्या स्त्रिया आहेत आणि तुमच्यासारख्या स्त्रिया आहेत म्हणून हा टिकून आहे. तर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व तसंच ठेवा, खूप चांगलं आहे. हे व्यक्तिमत्वाचे असे पैलू आहेत. आज आमच्या घरामध्ये आमच्या सूनबाई लंडनमध्ये खूप मोठा बिझनेस आहे. इतका मोठा आहे की 2000 कोटीचा बिझनेस आहे. त्यांची प्रॉपर्टी 200-300 कोटी रुपयाची असेल, परंतु इतकं त्या यांना मान देतात की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी वेळ काढून फोन केला आणि 23 मिनिटं चक्क बोलल्या त्यांच्याशी. इतकं चांगलं आगे ते आहे. त्यांनी आता सांगितलेलं आहे की तुम्हाला लवकर इकडे यायचं आहे सगळं, म्हणजे असेल. आता आमचे जावई आहेत, ते कर्नाटकी तेलुगू आहे, परंतु त्यांच्या आई किंवा त्यांच्या भाऊ, त्यांच्या सौ, त्यांच्याबद्दल इतकं त्यांचे संबंध आहे की आज बेंगलोरमध्ये त्यांच्या घरी काही कार्यक्रम असतात तरी यांचं नाव तिथे निघतं. म्हणजे त्यांनी किती समाजून मानून घेतलेलं आहे सगळं काही, सगळं स्वतः छान केलं. दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्या जातपात अजिबात बांधत नाही, काहीच नाही. त्यांच्याकरता जातपात हा शब्दच नाही. आपण एक आहोत, हिंदू आहोत. आमच्या संसाराची सुरुवात 2 मुसलमान फॅमिली करून दिली 57 वर्षापूर्वी, ते पण आम्ही मानून घेतलेलं आहे सगळं. तर अशा गोष्टी आहेत की त्या तुम्ही खूप सांभाळल्या आहेत, तसं सांभाळत राहा. हे वादळ तुमच्या बरोबर आहे,
त्याला पण सांभाळून घ्या. आणि सगळ्यात म्हणजे काय की नातवंड आहेत, त्याच्यावर इतकं प्रेम आहे, नातवंडांचं पण खूप भरपूर प्रेम आहे. आणि तुम्ही समाजामध्ये काही पुष्कळ चांगल्या गोष्टी करत आहात, त्या करत राहा. माझं संपूर्ण तुम्हाला पाठबळ असेल. धन्यवाद. तुम्हाला उदंड आयुष्य, हेल्दी वाईज सगळं आयुष्य देतोय. कारण काय की त्याच्यामध्ये माझा फायदा आहे. धन्यवाद.